बारामतीमध्ये विधान केलं होतं की एका नेत्यांनी फोन केला आणि त्यामुळे विरोधी पक्षाने आले नाही. तो मग आज तुम्ही तिथे गेलात, याच्यामुळे एक राजकीय चर्चा थेट सुरू होते की भुजबळ खरंच पक्षांतर करू पाहत आहेत का, स्वगृहीत जात आहेत का? हा राजकारणाचा विषय नाही. आणि मला जे सभागृहात झालं, जे काही लोक बोलले ते मी तिथे बोललो. आणि मी मग परत तुम्हाला सांगतो, ना मला राजकारणाची पर्वा आहे, ना मंत्रिपदाची, ना आमदारकीची. राज्य शांत राहिलं पाहिजे, गोरगरिबांमध्ये दुफळी निर्माण होता कामा नये, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. आणि त्याप्रमाणे मी ओपनमध्ये सुद्धा बोलतो आणि साहेबांबरोबर सुद्धा बोलतो. आणि मग मी सांगितलं, यासाठी मला आणखीन कोणाशी जर भेटण्याची जर इच्छा झाली आणि मला जशी परवानगी, मी भेटेन त्यांना जाऊन. मला त्याच्यामध्ये कुणाच्याही घरी जायला, कुणालाही विनंती करायला मला जरा सुद्धा कमीपणा वाटणार नाही. या पक्षातील सहकाऱ्यांसोबत आपली काही चर्चा झाली नाही. मी फक्त घरून निघताना प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर चर्चा केली होती आणि मी त्यांना सांगितले की मी असं पवार साहेबांना भेटायला जातो आहे काय, आणि माझ्याकडची असलेली कागदपत्र सुद्धा मी त्यांना देतो आहे आणि या विषयावर मी चर्चा करणार आहे. तर ते म्हणाले ठीक आहे की जा. या बैठकीमध्ये कोण कोण असावं, साहेबांनी काही नावं सुचवली की तुम्ही काही नावं? नाही, त्यांनी प्रत्येक काय कोण कुठे बोलतो, कोण काय काय बोलतो काय, मी अनेक नावं सुचवलं. मुख्यमंत्री तर आहेच, उपमुख्यमंत्री फडणवीस आहेत, अजितदादा किंवा प्रफुल्ल पटेल आहेत, तिकडे वडेट्टीवार असतात किंवा नाना पटोले किंवा पृथ्वीराज चव्हाण, हे सुद्धा त्यामध्ये ते अभ्यासू आहेत काय. आपल्याकडून उद्धव ठाकरे आहेत, आणखीन कोणी असतील. आता हे असे आहेत. आता किती लोकांना बोलवायचे, कुणाला बोलवायला पाहिजे हे तुम्ही ठरवा. मला असं वाटतं की 2-4 लोकांनी बसून जे आहे याच्यावर विचार विनिमय करा. पण राज्यामध्ये ओबीसी आणि मराठा गावोगावी आपण पाहतोय की वाद सध्या सुरू झालेले आहे आणि जातीचं राजकारण सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळते. या सगळ्यांसाठी जबाबदार कोण? हेच तर जे आहे, हे जे वातावरण पेटत आहे जातीमधलं, हे शांत राहावं म्हणून तर सगळ्यांनी एका मुखानं एका आवाजात बोलावं, सर्व पक्षाच्या नेत्याने. आणि त्यामध्ये राज्याचे ज्येष्ठ नेते पवार साहेब सुद्धा असावेत, हा माझा आग्रह आहे. सर, अशी एक चर्चा सुरू झालेली आहे की थर्ड टर्न करण्यासंदर्भामध्ये कुठेतरी तिसरी आघाडी करण्यासंदर्भात कुठेतरी हालचाल सुरू आहे आणि या अनुषंगाने कुठेतरी मला काही माहिती नाही. धन्यवाद सगळ्यांना. चला. सर, सवाल ये है कि आज आपने शरद पवार से जिस तरह से मुलाकात की है, उसके बाद अभी चर्चा शुरू हो गई है कि क्या वो वजह रही जिसके चलते अचानक आप शरद पवार से मिलने सिल्वर ओक पहुंचे? जी हाँ, मैं पवार साहब के घर पे गया था. कोई उनसे जो है मुलाकात का समय मैंने नहीं लिया था, मगर मैं जाकर बैठा उधर 10 बजे. वो उनकी तबीयत ठीक नहीं, वो सोए थे. 1-1.5 घंटे के बाद वो उठे, उन्होंने मुझे बुलाया. वो बिस्तर पर ही लेटे हुए थे क्योंकि उनकी तबीयत ठीक नहीं थी. बाजू में मैं कुर्सी पर बैठ गया और उन्होंने पूछा क्या काम है, क्यों आए हो. तो मैंने उनको सारी बातें बता दी है कि राज्य भर में जो है ये मराठा खिलाफ ओबीसी और पिछड़े जो है ये झगड़ा शुरू है. कई जगह पर जो है एक दूसरे के ऊपर बायकॉट कर रहे हैं. वो कहता है कि इसके होटल में नहीं जाएंगे, वो कहता है कि उसके शादी में नहीं जाएंगे, और कई जगह तो मारामारी जो है झगड़े फसाद हो रहे हैं. और हो सकता